बातमी आता वारकऱ्यांसाठी आहे, कारण आषाढी वारी करता पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांना गेल्या वर्षी 20,000 रुपयांचं अनुदान देण्यात आलेलं होतं। यंदा हे अनुदान देण्यात येणार नसल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षी पालख्यांना 20,000 रुपये अनुदान दिलेलं होतं। यंदा मात्र अनुदान देण्यात आलं नाहीये। वारकऱ्यांचा विमाही काढण्यात आला नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। आज वारकरी चालले आहेत। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत। मागच्या वर्षी प्रत्येक पालखीला 20,000 रुपये दिले आणि आज बेशरमासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत। असं कसं चालेल? वारकऱ्यांचा खरं बीमा पण काढला गेला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे, कारण खूप ॲक्सिडेंट्समध्ये रस्त्याने जात असतात ते, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे। प्रत्येक जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसनी देखील एक ॲम्ब्युलन्स, एक पाण्याची टाकी, ह्या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही, असं चालणार नाही। आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही। पाण्याचा पुरवठा आहे, औषधी आहेत, प्रत्येकच दिंडीच्या पाठीमागे काही शासनाची ॲम्ब्युलन्स नसते। त्यामुळं या सगळ्या जीवनावश्यक ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या या 20,000 रुपयाच्या अनुदानामधून आम्ही भागवल्या होत्या। मात्र यावर्षी शासन काही ते 1 रुपयासुद्धा द्यायला तयार नाही आणि म्हणून मग हे वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीनं हे जे निवेदन आहे हे निवेदन या अमरावती जिल्ह्यांच्या माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे हे निवेदन आम्ही देत आहोत। ताईंनी हा मार्ग आमचा सुकर करावा आणि ही मागणी शासनाच्या दरबारी रेटून धरावी, जेणेकरून हे जे आमची वारकरी मंडळी आहे या वारकरींना या अनुदानाचा लाभ होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।